क्लास SYBA सब्जेक्ट इकॉनॉमिक्स पेपर G2। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती खताळे JD। आज आपण SYBAचा G2 या पेपरचा अभ्यास करणार आहोत। जनरल पेपर्स यामध्ये तुम्हाला फायनान्शियल सिस्टीम हा पेपर दिलेला आहे। फायनान्शियल सिस्टीम मीन्स वित्तीय प्रणाली। तर आज आपण SYBAचा G2 या विषयाचा सिलेबस समजून घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला 4 प्रकरणे दिलेली आहेत। फर्स्ट टर्मसाठी ही 4 प्रकरणे अतिशय महत्त्वाची आहेत। तर या प्रकरणांमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण बघणार आहोत। प्रकरण पहिले, इंडियन फिनान्शियल सिस्टीम मीन्स भारतीय वित्तीय प्रणाली। पहिल्या प्रकरणामध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत। पहिला पॉईंट, इंट्रोडक्शन, मीनिंग्स, नेचर, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम। पॉईंट 2, स्ट्रक्चर ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम। पॉईंट 3, कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन ऑफ कंपाउंड्स ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम। या 3 घटकांचा पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरण दुसरे, बँकिंग इन इंडिया मीन्स भारतीय बँक व्यवसाय प्रणाली। या प्रकरणामध्ये देखील आपण 2 पॉईंटचा अभ्यास करणार आहोत। पॉईंट पहिला, कमर्शियल बँक। यामध्ये पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, मॅनेजमेंट्स, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन। पॉईंट 2, मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन, लोन मॅनेजमेंट, फंक्शन्स, प्रॉब्लेम अँड मेजर्स टू स्ट्रोक द प्रॉब्लेम। ह्या 2 घटकांचा प्रकरण 2 मध्ये आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरण तिसरे, फिनान्शियल मार्केट इन इंडिया, भारतीय वित्तीय बाजार प्रणाली। या प्रकरणामध्ये आपण 4 पॉईंटचा अभ्यास करणार आहोत। पहिला पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ फिनान्शियल मार्केट। पॉईंट 2, इंडियन मनी मार्केट, फीचर्स, फंक्शन अँड इन्स्ट्रुमेंट। पॉईंट 3, इंडियन कॅपिटल मार्केट, फीचर्स, फंक्शन अँड इन्स्ट्रुमेंट। पॉईंट 4, फॉरेन एक्सचेंज मार्केट, रोल अँड इम्पॉर्टन्स। प्रकरण 3 मध्ये या 4 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। प्रकरण चौथे, इम्पॉर्टंट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन मीन्स महत्त्वाची वित्तीय संस्था। या प्रकरणामध्ये देखील आपण 4 पॉईंटचा अभ्यास करणार आहोत। पहिला पॉईंट, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन। पॉईंट 2, स्टॉक मार्केट्स, NSE, BSE, मीनिंग अँड फंक्शन्स। NSE मीन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज मीन्स राष्ट्रीय शेअर बाजार। BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मीन्स मुंबई भाग बाजार। पॉईंट 3, नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएट, मीनिंग्स अँड फंक्शन्स। पॉईंट 4, रोल अँड फंक्शन्स ऑफ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन इंडिया विथ 2 रेफरन्स, UTI, LIC, GIC। पॉईंट 4 मध्ये ह्या 3 संकल्पना आपण समजून घेणार आहोत। UTI मीन्स युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, LIC मीन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीज, GIC मीन्स जनरल इन्शुरन्स कंपनीज। म्हणजेच चौथ्या प्रकरणामध्ये आपण इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत। अशा प्रकारे आज आपण सिलेबस समजून घेतलेला आहोत। पुढील लेक्चरमध्ये आपण एक प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। थँक्यू।